नमस्कार मित्रांनो, माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो. तुमचा सर्वांचा रिस्पॉन्स हा अतिशय चांगला आहे. अनेक लोकांना याच्यापासून फायदा होत आहे. आजचा जो विषय मी घेणार आहे तो विषय अतिशय सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो म्हणजे व्हिटॅमिन, ज्याला मराठीत आपण जीवनसत्व असे म्हणतो. जीवनसत्वाच्या बाबतीत आपल्याला असं सांगितलं जातं की भाजीपाला खा, वेगवेगळे अन्नपदार्थ खा आणि त्यातून तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल भेटतील. खरं तर मी मिनरलवर आज बोलणार नाहीये, व्हिटॅमिनवर मी आज बोलतो. आपल्याकडे एकूण 13 प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. त्यामध्ये बी व्हिटॅमिन्स जे आहेत ते टोटल 8 असतात. बाकीचे जे व्हिटॅमिन आहेत ते इतर व्हिटॅमिन्स आहेत, जे ए, बी, सी, डी, ई आणि के अशा प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. हे टोटल 13 व्हिटॅमिनच्या विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर व्हिटॅमिन हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय याच्यासाठी असतो की तुमच्या शरीराला ते आवश्यक असतात. परंतु व्हिटॅमिन आपण कशी आहारामध्ये घ्यायची हा त्याचा एक साधा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला आपण वार्षिक आरोग्य तपासणी करतो किंवा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरकडे ज्या वेळेला व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जावं लागतं त्यावेळेला आपल्याला समजतं की व्हिटॅमिनचं महत्त्व काय. वार्षिक तपासणीमध्ये अनेक लोकांचं व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन D3 जे आहे ते कमी निघतं. मग याला पर्याय काय की तुमचं व्हिटॅमिन कधीच कमी होणार नाही, याच्यासाठी हा एकमेव उपाय आहे जो मी आपल्याला सांगणार आहे. व्हिटॅमिन 2 प्रकारचे आहेत, एक वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स जे आहेत ते तुम्हाला दररोज घ्यावी लागतात, कारण ती बॉडी तुमची स्टोअर करत नाही, तुमची बॉडी साठवून ठेवत नाही. आणि व्हिटॅमिन जे फॅट सोल्युबल आहेत ते तुमची बॉडी स्टोअर करते, ती साधारणतः 1 ते 3 महिना. त्यामुळे तुम्हाला साधारणतः 1.5 महिन्यातून फॅट सोल्युबल व्हिटॅमिन घेण्याची आवश्यकता असते. आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन ज्याच्यामध्ये फक्त 2च व्हिटॅमिन आहेत, ते म्हणजे बी आणि सी, ती तुम्हाला दररोज घ्यावी लागतात. आता मग आपण खरोखरच दररोज घेतली पाहिजे का, तर असं काही नसतं. कारण एखादी गोळी जर आपण दररोज घ्यायला गेला तर तिची आपल्याला अतिशय काय म्हणतो आपण त्याला, घिन येण्यासारखा प्रकार होतो. त्यामुळे ही जे व्हिटॅमिन्स आहेत ही व्हिटॅमिन्स आपण आपल्या कुठेतरी डायनिंग टेबलवर ठेवायची, कुठे आपण जिथं दररोज बसतो तिथे ठेवायची. ज्या वेळेला आठवण होईल त्यावेळेला व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी जी दररोज लागतात ती आपल्याला घ्यायची. आता दुसरा मुद्दा जो आहे तो ए, डी आणि ई हे तुमच्या डोळ्यांसाठी आवश्यक असतं. डी जे आहे ते व्हिटॅमिन डी असतं, ते तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन डीचे उपयोग काय आहेत. तुमच्या उत्तम हाडासाठी, तुमच्या इम्युनिटीसाठी आवश्यक असतं. ई जे आहे तो तुमच्या स्किन च्या टेक्स्चरसाठी, किंवा व्हिटॅमिन ईचं एक अन्य साधारण तुमच्या रिप्रोडक्शन सिस्टीम सारखे अनेक ठिकाणचं महत्व आहे. मी काय आज तुम्हाला व्हिटॅमिनचं सगळं महत्व सांगत नाहीये. आणि के व्हिटॅमिन जे आहे ते ब्लड क्लॉटिंगसाठी लागतं. आजकाल सगळे डॉक्टर म्हणतात की व्हिटॅमिन बी घ्या, व्हिटॅमिन के घ्या. आता प्रश्न असा राहतो की हे व्हिटॅमिन्स तुम्हाला आहारामध्ये कशी इन्क्लूड करायची. तर प्रश्न परत तोच उपस्थित होतो की तुमच्या दररोजच्या खाण्यातून तुम्हाला व्हिटॅमिन भेटतात काय. दररोजच्या तुमच्या खाण्यातून जर तुम्हाला सगळी व्हिटॅमिन भेटली असती तर तुम्हाला मेडिकलवाल्यांनी व्हिटॅमिन विकण्याची आवश्यकता भासली नसती किंवा डॉक्टरने तुम्हाला लिहून दिली नसते. आपण तर ह्या सप्लिमेंट घेण्याचा खरोखर द्वेष करतो. याच्यामध्ये आपल्या शरीराला काय महत्वाचं आहे याच्या समजून तुमचा द्वेष किती करायची याची पातळी समजा. उदाहरणार्थ, ज्या वेळेला व्हिटॅमिन डी ची पातळी तुमची प्रमाणापेक्षा कमी होते त्यावेळेला तुम्हाला साधा हाताचा वळवता येत नाही किंवा तुमच्या पोटऱ्या दुखणे अशी लक्षण लागतात. बऱ्याच वेळेला व्हिटॅमिन डी ची तुमची लेवल एका अलार्मिंग लेवलच्या खाली जात नाही, तोपर्यंत तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवत नाही. परंतु शरीराचे साईड इफेक्ट मात्र व्हिटॅमिन डी ची लेवल 25च्या खाली आली तर दाखवले जाते, परंतु 25 ते 10 याच्यामध्ये तुम्हाला बॉडी कुठलाही सिम्पटम दाखवत नाही. मग करायचं काय, तर व्हिटॅमिन डी घेण्यासाठी तुम्हाला मी मागं पण एक व्हिडिओ टाकला होता की व्हिटॅमिन D3 ची एक 60,000 K ची एक गोळी भेटते, ती फक्त महिन्यातून एकदा घ्यायची.
तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बॉडीची स्टोरिंग कॅपॅसिटी 1 ते 3 महिना असतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची 60K ची जी गोळी आहे, साधारणतः 100-125 रुपयाला 4 गोळ्यांचा सेट भेटतो. तो प्रत्येक महिन्याला 100-125 रुपये जर खर्च केले तर त्यातल्या 4 गोळ्या आपल्या बायकोला, आपल्या मुलांना आणि आपण स्वतः एक जर घेतली तर ह्या गोळीचा फायदा होतो आणि त्याच्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि याचा फायदा होतो. व्हिटॅमिन डी महिन्यातून 1 वेळा घेण्याचं काम मी गेले साधारणतः 8-10 वर्ष करतो. ज्यावेळेला मी चेकिंगला जातो, ज्यावेळेला माझं कधीतरी चेकिंग होतं, त्यावेळेला माझं व्हिटॅमिन डी कधीही 35च्या खाली नसतं. दुसरा प्रश्न राहिला ए. व्हिटॅमिन ए हे मला वाटतं सगळ्यात स्वस्त असलेले व्हिटॅमिन ए आहे. तुम्ही जर मेडिकल स्टोअरमध्ये गेला आणि व्हिटॅमिन ए ची जरी गोळी मागितली तर मला वाटतं एक 30 रुपयाला 25,000 AU युनिट असलेला एक गोळी तुम्हाला भेटते आणि त्या डब्बीमध्ये मला वाटतं एक 25-30 गोळ्या असतात. व्हिटॅमिन ए कधी घ्यायचं? जर तुम्हाला कधी चष्मा लागला असेल तर बघा, तुमचा दरवर्षी चष्म्याचा नंबर वाढतो. आता व्हिटॅमिन ए मध्ये मग तुम्ही म्हणाल की तुम्हाला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी तुम्हाला हे नॅचरल फूडमधून भेटत नाही का? भेटतं. परंतु तुमच्याकडे असणारी तुम्हाला गरज जी असते ती गरज जास्त असते. म्हणजे जर तुम्हाला व्हिटॅमिन ए गाजरातून जर भेटत असेल तर तुम्ही काय 2 किलो गाजरं खाऊ शकत नाही. त्याच्याऐवजी ती एक गोळी घेतली किंवा आठवड्यातून जर त्या 25 AUच्या 2 गोळ्या घेतल्या किंवा महिन्यातून 4-5 गोळ्या घेतल्या तरी तुमचं व्हिटॅमिन ए ची कॅपॅसिटी तुमची भरपूर होते. मग तुम्हाला नंतर व्हिटॅमिन ई मिळण्यासाठी जे काही खायचं ते खा, त्याच्याविषयी काही नाही. परंतु तुम्हाला जो फरक आहे तो जाणवतो. तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तुमच्या चष्म्याचा नंबर जो आहे तो वेळोवेळी वाढत नाही. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. कारण आजकाल चष्म्याचे नंबर बदलायचे म्हणजे नवीन काचा करायला लागतात. त्याच्यापेक्षा ही 30 रुपयाची गोळी तुम्हाला 2 महिने पुरते, तर ती घ्यायला काय हरकत नाही. व्हिटॅमिन ए जे आहे, ई जी आहे, ती ई सुद्धा बरेच जण एक ती गोळी भेटते 400 mg ती बरेच जण घेतात. परंतु जर तुमच्याकडे फॅट सोल्युबल किंवा मोडाचं कडधान्य वगैरे असा प्रकार तुमच्या आहारात जर सफिशियंट असेल तर व्हिटॅमिन ई घेण्याची आवश्यकता नाही. प्रोव्हाइड दॅट तुमच्या स्किनची जर क्वालिटी चांगली असेल, तुमची स्किन तुकतुकीत असेल, तुमच्या स्किनवर काही आजार येत नसतील तर तुम्हाला व्हिटॅमिन ई घेण्याची गरज नाही. याच प्रकारे केची सुद्धा सप्लिमेंट भेटतात, ती आपण घ्यायची गरज कधीतरी घ्यायला चालेल. आता प्रश्न राहतो परत व्हिटॅमिन सी. जगातलं सगळ्यात चांगलं अँटीऑक्सिडंट जर कुठलं असेल तर ते व्हिटॅमिन सी असेल. व्हिटॅमिन सी आपल्याला मोसंबीतून भेटतं, संत्र्यातून भेटतं, अनेक फूड आयटम मधून भेटतं. परंतु ज्या वेळेला मी एक पुस्तक वाचलं, मला वाटतं त्याचं न्यूट्रिशन बायबल असं पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामधून माझ्या एक लक्षात आलं की त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, ODA आणि RDA. मेडिकल असोसिएशनच्या नियमाप्रमाणे RDA म्हणजे रेसिडेन्शियल डेली अलाउन्स म्हणजे प्रत्येक व्हिटॅमिनचं RDA ठरलेलं आहे. प्रत्येक व्हिटॅमिनचं ODA ठरलेलं आहे. ODA म्हणजे ऑप्टिमम, तुम्ही कितीपर्यंत घेऊ शकता. तर व्हिटॅमिन सीचं जे RDA आहे, रेसिडेन्शियल डेली अलाउन्स जे आहे, ते 60 mg आहे. परंतु 60 mgच्या अँटीऑक्सिडंटनी किंवा 60 mgच्या व्हिटॅमिन सीनी तुम्हाला फारसा फरक पडत नाही, असं अनेक संशोधकांचं आणि चांगल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. मला त्या पुस्तकामध्ये सिम्पटम्सवरनं किती व्हिटॅमिन सी घ्यावं याच्या बाबतीत ज्यावेळेला मी ते सिम्पटम्स माझ्या बॉडीची कॅल्क्युलेट केली आणि मला वाटतं एक 2018-19 मध्ये त्यांनी साधारणतः 2800 मिलीग्राम मला व्हिटॅमिन सी रिकमेंड केलं होतं. व्हिटॅमिन सीचा एकच साईड इफेक्ट आहे, तो म्हणजे जर तुम्ही जास्त व्हिटॅमिन सी घेतलं तर तुम्हाला जुलाब होतील. अदरवाईज दुसरा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हे मी माझ्या वाचनातून आतापर्यंत अनुभवलेलं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सी तुम्हाला जर घ्यायचा असेल 1000 mg तर तुम्ही किती पातेली किंवा किती टोपली किंवा किती किलो भाजीपाला खाणार हा तुम्ही ठरवा, किंवा त्याच्याऐवजी व्हिटॅमिन सीची चांगल्या कंपनीची गोळी घ्यायची हा ऑप्शन आपल्याला असतो. हाच प्रकार व्हिटॅमिन बीच्या बाबतीत आहे. व्हिटॅमिन बी मधले 8 व्हिटॅमिन्सला जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 2 मोठी टोपली जो भाजीपाला आहे तो खायला लागेल. त्याच्याऐवजी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची एखादी गोळी घ्या. त्याच्यामध्ये एखादा आयटम नसेल, समजा फोलिक ऍसिड नसेल तर फोलिक ऍसिडची सुद्धा अतिशय स्वस्त एक 10-20 रुपयाला गोळी भेटते. ती गोळी तुम्हाला 2-3 महिन्यात जाईल. तर ते व्हिटॅमिन बी तुम्हाला असं करायला लागेल. व्हिटॅमिन बी आणि सी ही वॉटर सोल्युबल आहे. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जर तुम्ही घेतलं तर तुमची लघवी फ्लोरोसंट येलो होते, एवढाच त्याचा साईड इफेक्ट आहे. लघवी पिवळी नाही, फ्लोरोसंट येलो होते, एवढाच साईड इफेक्ट आहे. त्यामुळे व्हिटॅमिन बी तुमच्या आहारामध्ये घ्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला व्हिटॅमिन बी कुठल्याही व्हिटॅमिन घेता त्यावेळेला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या भेटतात. मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांमध्ये तुमचं RDA सुद्धा सफिशियंट नसतं, तुमचं ODA
सुद्धा सफिशियंट नसतं. त्यामुळे मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याच्या ऐवजी तुम्ही प्रत्येक व्हिटॅमिन इंडिव्हिज्युअली घेण्याचा प्रयत्न करा. व्हिटॅमिन घेतल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे तुम्हाला करण्यासाठी व्हिटॅमिन तुम्ही घेणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन घेण्यासाठी लाजू नका. गेले 15 वर्षापेक्षा जास्त काळ मी माझी व्हिटॅमिनची सप्लिमेंट घेतो. त्याच्यामध्ये जास्त पैसेही लागत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन घेणं हे 13 प्रकारचे व्हिटॅमिन तुम्हाला घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहतं. आजकाल जर तुम्हाला एखाद्या व्हिटॅमिनची जर माहिती पाहिजे असेल तर सरळ तुम्ही गुगलला टाकून AI मोडवर जा. तो काय 100-125 तुमच्या वेबसाईट असतील त्या कम्पेअर करून त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट तुम्हाला सांगेल. त्यामुळे व्हिटॅमिन ही आवश्यक आहे. व्हिटॅमिन सप्लिमेंट आवश्यक आहे. त्याच्या साईड इफेक्टचा फार विचार करू नका. विशेषतः व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D हे तुम्हाला महिन्यातून एकदा घेतले तरी चालतात. ते बॉडी स्टोअर करून ठेवते. व्हिटॅमिन E सुद्धा स्टोअर करून ठेवते. परंतु B आणि C मात्र स्टोअर करून ठेवत नाही. एक वेळेला तुम्ही व्हिटॅमिन C घेतलं नाही तरी चालेल, पण व्हिटॅमिन B मात्र तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दररोज किंवा दिवसाआड समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची तुमची प्रतिकारशक्ती जी आहे ती प्रतिकारशक्ती चांगली राहते. त्यामुळे व्हिटॅमिनला आपली लाईफस्टाईल बनवा आणि अतिशय चांगलं आरोग्य जगा. मी आपल्याला दिलेला सल्ला जो आहे तो माझ्या वैयक्तिक अनुभवावर अवलंबून आहे. आपण तो सल्ल्याचा वापर योग्य करा. कोणतीही गोष्टीचा अतिरेक करू नका. आवश्यकता असल्यास आपल्या डॉक्टरांशी पण बोला. धन्यवाद आणि थँक्यू.